हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर कोण कोण शिमग्याला गावाला गेलेलं कमेंट करून नक्की सांगा. इथे पालखीची तयारी चालली होती. जे समोरचं घर आहे ते मामाचं घर आहे. माझं मामाचं गाव ते माझं सासर, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. आणि माझे मिस्टर आणि आम्ही रेडी झालेलो. बाकी सगळे आहेत, पण जो तो आपलं काम करतोय. फायनली आमचा देव आम्हाला भेटायला आमच्या घरी आला. आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो. मी खेड रत्नागिरीचे आहे. खेडमध्ये निवाचीवाडी म्हणून माझं गाव आहे. जे आहेत ते माझे मामा, सगळे माझे मामाच लागतात इथे. आणि ज्या मूर्त्या आहेत आणि इथे सगळे गावकरी जे आहेत ते मस्तपैकी धूमधाममध्ये लेझी, फटाकडे, ढोल ताशे वाजवत प्रत्येक सण हा उत्सव मोठा करत असतात. त्यांना खरंच खूप थँक्यू. आणि जेव्हा घरी देव येतो, फक्त 20 मिनटासाठी येतो, तर आम्हाला खूप छान वाटतं. मी नाही सांगू शकत तुम्हाला. प्रत्येक घरांमध्ये 20-20 मिनटं देव फिरवले जातात. जे पण आहे, जेव्हा देव येतो घरी त्याच्या मागची तयारी खूप छान असते. ते कोकणकरांनाच माहिती असते. रांगोळ्या वगैरे सगळं. आणि जेव्हा इथून देव पूर्ण घरं घेतो, लास्टला आमचा देव आमच्या समोर, आमच्या खांद्यावरती, आमच्या डोक्यांवरती देवाला आम्ही नाचवतो. आणि थाटामाटात आमचा शिमग्याचा सण हा मोठा उत्सव आम्ही साजरा करतो. हे सगळ्यांनी, ही पण 10वीला होती, तिने नवस बोललेला की मी छान मार्काने पास होऊ, आणि देवीने ते ऐकलं आणि तिला छान टक्के पडले. आणि असंच प्रत्येक पुरुष हा पालखीला खांदा देऊन प्रत्येक पूर्ण गावं, 16 ते 17 गावं आहेत, आमच्या घरं आहेत गावाला, ते सगळेजण एकमेकांना साथ देऊन आमच्या जननी भूमेश्वरी ही आमच्या देवीचं नाव आहे, तिला खांद्यावरती घेऊन आमचे पूर्ण गावात फिरवली जाते. आणि फायनली हा लास्टचा म्हणजे वेळ असते की जे आम्ही डोक्यावरती घेऊन नाचवतो. तो माझा दादा आहे. आणि पालखी ही इतकी जड असते, तिला 4-5 जणं पकडायला लागतात. पण तो बघा, ही सगळी देवीची ताकद आहे, श्रद्धा आहे. देवी आमच्या सदैव मागे आहे. कोकणकरांनाच माहिती असते पालखी किती जड असते. खूप छान. हा क्षण खूपच कोकणकरांनाच माहिती. आणि आम्ही खूप भाग्यवान आहे. आम्ही कोकण म्हणजे रत्नागिरीमध्ये जन्माला आलो. ह्या सगळ्या बायका, लेझिमचा उत्सव खूप मोठा असतो. जसं की शिवजयंती पण आमच्या गावाला खूप मोठी साजरी केली जाते. तो पण माझा मामा आहे. बघा, इतकी जड पालखी एकाने नाचवलं अशक्य आहे. असा आमचा शिमग्याचा सण उत्सव साजरा झाला. आणि ही माझी बहीण पण आलेली. माझं गाव कासई आहे, तिथे आमची 6 तारखेला पालखी आलेली होती आणि इथे 8 तारखेला आलेली. आणि तुम्ही मला नक्की सांगा, शिमग्याला गावाला कोण कोण गेलेलं आहे आणि तुमच्या गावाचं नाव मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय.